म्हणजे सिमेंट नुसतं वापरलं आणि आता तर हळूहळू 56% सिमेंट अडाणींच्या हातात गेलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त सिमेंट वापरलं म्हणजे विकास होत नाही. विकासाला दुसरी विजन पण असावी लागते. विकास करताना ज्या माणसासाठी विकास करतोय तो विकास त्या माणसाला सस्टेनेबल विकास कसा असेल. नाहीतर एक्सप्रेस बांधायचा आणि त्याला हॉस्पिटलमध्ये लवकर पोचवायची सोय करायची, ह्याला विकास नाही म्हणत. विकास केला तर तो सस्टेनेबल असला पाहिजे. विकास केला तर त्या विकासाला तिकडे जे काही इमर्जन्सी उद्भवेल त्या विकासामुळे जर एखादी गोष्ट अपघात झाला, घातपात झाला तर तिकडे काय करता येईल याची सगळी व्यवस्था करायला लागते. याला विकास म्हणतात. आज 33 तास जर लोक अडकले असतील तर प्रत्येक वेळेला 6-6 महिन्याची डेडलाईन आपल्याकडनं येते. समृद्धी महामार्गाचा काल विषय आला. समृद्धी महामार्ग बांधून आता किती वर्ष झाली. आजही समृद्धी महामार्गावरती महिलांसाठी टॉयलेट्स नाहीयेत. समृद्धी महामार्गावरती खाण्याची व्यवस्था नाहीये. समृद्धी महामार्गावरती आता काही ठराविक पेट्रोल पंप आणि आता लोकांनी स्टॉल लावलेत, फळांचे लावलेत, बिस्किटचे लावलेत आणि तिथे गाड्या थांबतात आणि त्याच्यावरनं ऍक्सिडेंट होतात. हा तुमचाच रिपोर्ट आहे का? 13 तुम्ही फूड कोर्ट्स टेंडरमध्ये दिली. त्या टेंडरवरनं घनासान मारामारी झाली. टेंडर कोणाला द्यायची, कोणी घ्यायची, किती घ्यायची, तुमचा काय वाटा आपसामध्ये ठरला नाही. दिलेली टेंडर रद्द झाली. अजून तो वाटा ठरत नाहीये. 13 फूड कोर्टची 350 कोटीची जवळजवळ टेंडर निघाली होती, ती रद्द करून टाकली. म्हणजे तुमचा वाटा ठरत नाहीये म्हणून तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय.